छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणावरती नार्कोटिक्स विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 2 वर्षात खूप मोठ्या प्रमाणावरती कारवाई शहरामध्ये झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण 400च्या वर आरोपी अटक केलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणावरती नार्कोटिक्स विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 2 वर्षात खूप मोठ्या प्रमाणावरती कारवाई शहरामध्ये झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण 400च्या वर आरोपी अटक केलेले आहेत. प्रामुख्याने सप्टेंबर महिन्यामध्ये आपण वाळूज पोलीस स्टेशनमध्ये कफ सिरप, ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट कंटेंट असलेले कफ सिरप आपण मोठ्या प्रमाणावरती पकडलेले होते. जवळपास 12.5 लाखाचा माल त्यात जप्त केलेला होता आणि शहरातील आणि नाशिकचे काही आरोपी म्हणून 41 आरोपी त्यात निष्पन्न केलेले होते. आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी आणि चांगलाच जो नार्कोटिक्सच्या सप्लाय चेनवरती परिणाम झालेला होता. त्यानंतर काही नवीन सप्लाय चेन आपल्याकडे निर्माण होत अशी माहिती मिळाल्यानंतर संभाजीनगर शहराचे डीसीपी क्राईम श्री नवले, त्याचबरोबर पीआय पवार, एपीआय गच्छे, त्याचबरोबर क्राईम ब्रांचची आमची टीम सर्व यांनी माहिती घेतली सविस्तर. त्याच्यामध्ये 9 तारखेला आम्हाला एक माहिती अशी मिळाली होती की धुळ्याचा एक आरोपी आहे कल्पेश चंदूलाल अग्रवाल, हा सप्लाय चेनमध्ये नवीन एंट्री करण्यात आहे आणि त्यांनी आपल्या शहरामध्ये सय्यद नबी सय्यद लाल याला नशेच्या टॅबलेट्स देण्याकरता तो या ठिकाणी आणि कोडिन सिरपच्या बॉटल घेऊन येत अशी माहिती मिळालेली होती. त्यावेळी त्या दोघांनाही त्या ठिकाणी पकडण्यात आलं होतं. त्यांच्याकडून नार्कोटिक्सचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला होता. त्यांची अटक करून कस्टडी घेण्यात आलेली होती. त्यांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं की त्यांचा अजून मोठा साठा हा धुळ्याला आहे. धुळ्याला आमची टीम रवाना झाली. त्या ठिकाणी जवळपास आमच्या लोकांनी 600च्या वर कोडिनच्या बॉटल त्या ठिकाणी 6 बॉक्समध्ये जप्त केल्या. त्यानंतर आणखीन ॲडिशनल माहिती मिळाली की त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत हे प्रामुख्याने एक होलसेल विक्रेते आहेत गुजरातमध्ये अहमदाबादला, आणि मध्य प्रदेश इंदोर येथून हा माल सप्लायचा चेन त्यांच्याकडे येत होता. त्यामुळे त्याच्या मुळाशी जाण्याचं क्राईम ब्रांचने आम्ही ठरवलेलं होतं. त्याच्यामध्ये इंदोर येथील ग्लोबस एंटरप्राइजेसची जी मेडिकल होलसेल विक्रेता आहे दुर्गेश सीताराम रावत, त्याचबरोबर राधे एंटरप्राइजेस मेडिकल होलसेल डिस्ट्रीब्युटर आहे धर्मेंद्र उर्फ गोपाल प्रजापती, या दोघांना या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं. इंदोर येथील जे गोडाऊनचं आम्ही सर्च घेतलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्हाला कोडिनच्या ज्या अशा फॉस्फेटच्या ग्लुकोड कफ सिरपच्या बॉटल या जवळपास 18,360 बॉटल्स त्या ठिकाणी जप्त करण्यात आल्या. आजपर्यंत एकूण 77,44,000चा माल ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे. सप्लाय हा बघा, हा जो औषधीचा विक्री आहे ह्याची त्याला कसं कोडिन घटक असलेला त्याला वेगळ्या नियमावली आहेत आणि त्या नियमावलीच्या अनुसार ते विकावे लागतात. आता त्याची नियमावली जी आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अशा प्रकारे होलसेलवरती मोठ्या प्रमाणावरती चुकीच्या लोकांना जर विक्री केली आणि त्याचा गैरवापर झाला, त्याचा परिणाम समाजाला भोगावा लागतो. मुलांमध्ये आणि लोकांमध्ये ह्याची व्यसनाधीनता वाढते. आपल्या शहरामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारच्या सिरपचा आणि बटनचा प्रादुर्भाव जास्त आहे गैरवापर करण्याचा. नाही, ते आता त्याची आज आपण कस्टडी घेणार आहोत आणि घेतलेली आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये माहिती कळेल अजून काय. बघा कसं आहे की आपलं टार्गेट जे आहे तो म्हणजे आपण कन्झम्पशनच्या केसेस करत नाही, कारण की तो विक्टिम आहे, कळलं का नाही, आहिरी गेलेला आहे तो. त्याच्यामुळे नेमके किती, कारण की तुम्ही ज्यावेळी शहरात फिरता किंवा आपल्याला काही लोकांकडून माहिती आहे त्यामुळे कळतं की विशेषतः तरुण वर्गामध्ये हे कफ सिरप घेण्याचं प्रमाण आणि टॅबलेट घेण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे असं निश्चित सांगता येणार नाही की विद्यार्थी वर्ग किती ह्याच्यामध्ये हे झाले. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने पहा की साधारणतः नार्कोटिक्सचे केसेस आपल्या आयुक्तालयात जर बघितले आपण तर 2022ला 58 केसेस झालेल्या होत्या. 125 आरोपी त्यात अटक झालेले होते आणि 63 लाखच्या वरती माल जप्त केला होता. 23 साली आपण जवळपास 86 केसेस केल्या होत्या
125 आरोपी अटक केलेले होते. 24 साली जवळपास आपण 146 केसेस केल्या आणि त्यानंतर 336 आरोपी अटक केले होते. आणि यावर्षी आज पावेतो म्हणजे आता ह्या आजच्या तारखेपर्यंत जवळपास आपण 254 केसेस केलेल्या आहेत आणि जवळपास 400च्या वर आपण आरोपी अटक करून जवळपास 3 कोटीच्या वरती मुद्देमाल हा आपण जप्त केलेला आहे. सॉरी